अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे पाऊस जिंकला, भाव पडून व्यापारी जिंकला आणि खोटं बोलून सरकार जिंकलं. कष्ट करून मारला तो फक्त शेतकरी. मित्रांनो, आज मी केळी आणली, 40 रुपयाची डझन आणली आहे. खाली जी केळी दिसते ना ती माझ्या मित्राची आहे. ती कशी दिली असेल तुम्हाला माहिती का? 50 पैसे किलो. अजून एकदा सांगतो, 50 पैसे बरं का, रुपये नाही, 50 पैसे किलो. तुम्ही विचार करा मित्रांनो, ह्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन बाजार भाव पाडले का दुसरं अजून काय झालंय त्यांच्यात? हे म्हणते ते वरनं कंटेनर गेलाय, कंटेनर आलाच नाही. लाख कारणं सांगते ते, हो ते तुमची लाख कारणं असतेली. पण आज शेतकरी ह्या पिकासाठी, ह्या असा माल करण्यासाठी काय करतोय ते आम्हाला माहिती आहे. मित्रांनो, खोटं सांगत नाही, रक्ताचं पाणी करतोय आम्ही. हो, हे गव्हर्नमेंटला तर दिसतच नाही. हो, आणि हे व्यापारी लोक जे आहेत ते खरं सांगायचं म्हणजे मारून जाते. 8 दिवसापासून बघतो आपण सोशल मीडियावर जे स्टंट चालू येतं, कर्जमाफी असेल, XYZ काय पण असेल, प्रत्येक जण आपली पोळी बाजून निघतं याच्यामध्ये. मरण फक्त आपल्या शेतकऱ्याचं आहे मित्रांनो. आज केळी 50 पैसे रुपयाने गेली आहे, इथं सगळा शेतकऱ्याचा विषय संपलेला मित्रांनो. ना कुठला बाजाराला हमी भाव आहे आपल्याला, ना काही. मरणार शेवटी शेतकरी, रिझल्ट शेवटी 0 शेतकऱ्यांसाठी. मित्रांनो, हा व्हिडिओ एवढा शेअर करा की कळू दे जगाला पण आपली खरी परिस्थिती काय चालू शेतकऱ्याची.